आम्ही उभे आहोत कर्नाटकामधलं जे हंपी आहे त्या हंपीच्या अलीकडचं होसपेट नावाचं जे गाव आहे या गावाच्या जवळचा हा चौक आहे। आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल की हा जो पुतळा आहे तो संत कनकदासांचा पुतळा आहे। संत कनकदास आणि संत पुरंदरदास हे दोन महान संत कर्नाटकमध्ये होऊन गेले। जसे ज्ञानोबाराय ते तुकोबाराय अशी महान परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे त्याच पद्धतीची परंपरा, त्याच पद्धतीचे विचार, त्याच पद्धतीचं साहित्य हे कनकदास आणि पुरंदरदास यांच्या नावावर आहे। संत नामदेवरायांनी ज्या पद्धतीने शतकोटी अभंगांची प्रतिज्ञा केली होती त्याच पद्धतीची प्रतिज्ञा, त्याच पद्धतीचं काम हे पुरंदरदासांनी केलं। आणि कनकदास हे जे आहेत हेही याच परिसरातले। तर पुरंदरदासांची माहिती आपण घेऊयात, नंतर आपण तिथे जाणार पण आहोत। परंतु हे जे पुंडलिक महाराज आहेत जे कर्नाटक दिंडी घेऊन आळंदीला जातात आणि आळंदीवरून पंढरपूरला जातात, तर ते आपल्याला माहिती सांगणार आहेत। आपण कनकदासांच्या पुतळ्याच्या तिथे जाऊ जवळ आणि मग महाराज तुम्ही त्याला माहिती सांगा। तर हे संत कनकदास त्यांचा हा पुतळा आणि पुंडलिक महाराज आपल्या सोबत आहेत। पुंडलिक महाराज कनकदासांविषयी थोडी माहिती सांगा। संत कनकदास म्हणे कृष्णाचे भक्त आहे। हावेरी डिस्ट्रिक्ट मध्ये संत कनकदासांची जन्मस्थान भाड, बंकापूर जवळ भाड म्हणून गाव आहे आणि त्यांची पुण्य नामस्मरण केलेले आणि समाधी घेतलेले हावेरी जिल्ह्यामध्ये कागिनेली म्हणून ते गाव आहे। त्यांनी पवाड पुरुष संत कृष्णाचे भक्त संत कनकदास यांनी लय महत्वाची पवाडी केली म्हणजे विठ्ठलाचे अवतार। त्यांनी दर्शन घेता वेळी उडपीमध्ये ते ब्राह्मण लोकांनी त्यांना आज सोडलं नाही दर्शनसाठी, त्यासाठी त्यांना देवच त्यांना मागे फिरून त्याला दर्शन दिलेलं आहे। म्हणजे असं झालं की उडुपीमध्ये श्रीकृष्ण मंदिरामध्ये दर्शनासाठी कनकदास गेले आणि ते धनगर समाजाचे म्हणजे तथाकथित शूद्र जातीचे, त्याच्यामुळं त्यांना मंदिरात किंवा गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येत नव्हतं। पण कनकदासांची भक्ती एवढी मोठी की त्यांनी त्यांच्या भक्तीने ते मंदिराच्या मागे गेले, देवाच मागे फिरले, पण देवाने त्यांच्याकडे तोंड केलं। म्हणजे जो प्रवेशद्वार असेल तिकडे देवाने पाठ केली आणि कनकदासांना दर्शन देण्यासाठी देवाने तोंड फिरवलं पश्चिम द्वाराकडे। अशाच पद्धतीची कथा संत नामदेवांची बघा। औंढ्या नागनाथाला जिथे संत नामदेव कीर्तनाला गेले पण ते शिंपी समाजाचे म्हणून त्यांना शूद्र म्हणून त्यांना मंदिरात जाण्याचा अटकाव करण्यात आला। पुजाऱ्यांनी अटकाव केला, त्यांना गाभाऱ्यात तत्कालीन प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे जाता येत नव्हतं। मग नामदेव मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करू लागले आणि चमत्कार असा की मंदिराने नागनाथानेच म्हणजे मंदिर फिरलं आणि संत नामदेव जिथं मंदिराच्या मागे कीर्तन करत होते तिकडं देवाने तोंड केलं आणि कीर्तन ऐकलं, अशी कथा आहे। मुळात ह्या संतांच्या ज्या कथा आहेत, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे। जे या भागवत धर्माच्या मंदिराचा कळस होते, संत विचारांच्या मंदिराचा कळस होते। सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्या गोविंदाने नांदावं, कुठल्याही जातीपातीच्या भेदाभेदाच्या भिंती नसाव्यात याच्यासाठी सर्व संतांनी कार्य केलं। मग ते महाराष्ट्रातले असो, कर्नाटकातले असो, साऊथ मधले असो की उत्तरेतले असो, त्यांनी या समाजामधल्या भिंती दूर करून राष्ट्रीय एकोपा, सामाजिक ऐक्य राखण्याचं काम केलं। त्याच्यापैकी हे संत कनकदास एक आहेत। कनकदासांची काही रचना आहेत, भजन आहेत, भजन आहे। संत कनकदासी त्यांनी कन्नडीमध्ये शिही डोंकादरे, कब्बू डोंकादरे, शिही डोंके असं ते वचन लिहिलेलं होतं। म्हणजे काय त्याचा काय अर्थ? शिही डोंके म्हणजे गोड ऊसाचे हे गण वाकडे झालं तर त्याची रस का वाकडे होते का असं म्हणून त्यांनी वचन। अरे क्या बात आहे। ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगा असा संत चोखामेळा यांचा अभंग आहे। म्हणजे वरवरून खडबडीत दिसणारा ऊस, आतमध्ये त्याच्यात रसाळ गोडी असणारा रस असतो। नदीचं तीर जरी वाकडं असलं, वाकडं तिकडं असलं तरी त्याच्यातलं पाणी हे सगळ्यांसाठी मधुरच असतं। अशा पद्धतीचं मला वाटतं कनकदासांची पण रचना आहे आणि ती कानडीमध्ये। म्हणजे मी सांगत होतो की संतांचा हा जो समतेचा जो संदेश आहे, एकोप्याचा जो संदेश आहे, हा सगळा सारखाच आहे। हा सगळा राष्ट्रीय ऐक्याला जोडणारा धागा आहे, बंधुभावाला जोडणारा धागा आहे आणि म्हणून या संतांचं महत्व आहे। म्हणून कनकदास इथं उभे आहेत
सगळ्या समाजाला संदेश देण्यासाठी की आपण सगळे एक आहोत, कोणी शूद्र नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, आणि सगळ्यांनी इथं प्रेमाने गुण्यागोविंदाने नांदावं याच्यासाठी त्यांनी साहित्य रचना केल्या. आणि त्या असं विणा हातात घेऊन ते गात असत. चिपळ्या त्यांच्या हातात आहेत. अशा पद्धतीचा विणा आणि चिपळ्या आपण बघतो संत नामदेवांच्या हातात आहे, संत तुकाराम महाराजांच्या हातात आहेत, पुरंदरदासांच्या हातात आहेत. असे हे संत हे आपल्या समाजाची भूषणं आहेत. आदराचं स्थान त्यांना समाजाने दिलेलं आहे. याचं कारण समाजामध्ये नैतिकता, बंधुभाव, प्रेम टिकून राहावं याच्यासाठी त्यांनी दिलेला संदेश आहे. तर महाराज, तुम्ही या निमित्तानं आपण हम्पीच्या रूटवर असताना, मार्गावर असताना जिथं आपण चाललेलो आहोत ते संत पुरंदरदासांना भेटायला, पंढरपूरवरून जो विठ्ठल आला होता इथे कृष्णदेवरायाने सोबत आणलेला, तो परत पंढरपूरला घेऊन गेले संत भानुदास महाराज. पण त्या ज्या पाऊलखुणा आहेत, तो जो रिकामा गाभारा अजूनही तिथं जतन करून ठेवलेला आहे, तिकडे आपण निघालेलो आहोत. आणि या मार्गामध्ये आपल्याला कनकदासांचं दर्शन व्हावं, हे आपला योगायोग आणि भाग्य. आपण कनकदासांना वंदन करूया आणि त्यांनी दिलेला जो विचार आहे तो जपण्याचं आवाहन सगळ्या प्रेक्षकांना करूयात. नमस्ते, धन्यवाद. रामकृष्ण हरी. संत भानुदास एकनाथ संत कनकदास महाराज की जय. सईद पुरंदरदास महाराज की जय.